पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते. हळू जरा. अरे अर्जा, तू असला आणि माझं शेत असलं ना, मग मी ठणठणीत बरा झालो म्हणून समजच. हो पण आत्ताच बरं झालंय माहितीये ना. अरे हो रे. अर्जा, आत्ता मी ठणठणीत बरा झालो बघ. काय राव कदम तुम्ही पण. तरी मी म्हणत होतो शेतात नको जायला म्हणून. अरे अरे शेतात जायला नको म्हणजे? अरे राबणारा हात जर शेतात नाही गेला ना तर तो जगल कसा? अरे 80-85 वर्षाची म्हातारी शेतात पळतात ते उगाच होय? हे ठीक आहे, तुम्हाला कोण सांगणार म्हणा आता. पण जरा उड्या मारायला सुरुवात केली, तब्येतीची काळजी घ्या. यश भाऊ, अरे अरे गड्या किती वेळ झाले. हळू जरा. काय दादा कसं काय? कदम तुम्ही सांगितलंय मला आज अजिबात काय काम करणार नाही, अजिबात काम करायचं नाही काय? अरे हो अर्जुन बाबा, मी त्यांना कुठलं काम करून देतोय हा? पण आता आराम आहे ना? आराम? अरे बरा झालोय मी. ऐका यांचं बरा झालो. यश दादा तुम्हाला सांगून ठेवतोय मी, ते काय माझं ऐकत नाहीत. अजिबात काम करून देऊ नका. असं थोडीच आहे तुमचं ऐकत नाही. अहो ते दुनियात कुणाचाच ऐकणार नाहीत, पण तुमचा शब्द आहे ना कधीच खाली पडून देणार नाहीत. यशा, इथलं सगळं व्यवस्थित आहे ना? हो हो सगळं व्यवस्थित आहे. पण या पावसाचं काय खरं नाही बघा. असा जी रपटून पडतोय ना, बरं झालं या वर्षी आपण सोयाबीन केलं नाही ते. हा गाड्या, नाहीतर सोयाबीनची फार वाट लागली असती. कदम येऊ का मी? चौकीला जायचंय. यश दादा बाकी ओके ना? अर्जुन बाबा बोला की काय विषय? नाही त्या शहंशाला पकडा राव. अहो आपीच्या घरच्यांना लय त्रास व्हायला लागलाय. अहो त्यांना पाक त्यांचं जगणं मुश्किल करून टाकलंय त्यांनी. कर आता आणि काय झालं? अहो बापूंच्या गाडीत लोकांना बसून द्यायना. काल आहे ना बापू आड्यावर गाडी घेऊन गेलत, तर लोकांना धमकावलं त्यांनी. हा अरे त्यांना ना सत्तेची मस्ती आल्या, दुसरं काय नाही. बरोबर आहे, लय झाले त्यांचं. लोक सण करतात म्हणून अति करतात ते. आणि त्यांना माहिती आहे ना की बापू करून करून काय करणार आहे त्यांचं. खरंय गाड्या तुझं, खरंच शोधला पाहिजे. अर्जा, हे अर्जा. हा तेच विचार करतोय मी. 86ला शोधला पाहिजे. बघू. नाही नाही, करा करा काहीतरी, लवकर शोधा त्याला. हा चला येतो मी, जरा चौकीला जायचं. तुझ्या भाऊ अजून किती वेळ वाया घालणार आहे? ते येत नसते ते फिक्स मध्ये. थांब जरा, बघतोय ना मी. तुमचा आहे ना माझा विश्वासच नाही माहिती का. खाऊन नसते येत ते. काय ये काय ये म्हणत होतो ना मी. तुला बॅटरी काढायला किती दिवस लागले रे? 3 दिवस. एका दिवसात दुरुस्त पण केली त्यांनी. रॉकेट फुसका निघाला राहतो. ओ दुसरं काय पण म्हणा राव, फुसका नका म्हणू बरं. मग काय तवा झालं आता सगळं नीट. आता काय करणार सांग बघू. सातारा का? बसा जाऊ लगेच. परत बॅटरी काढू का? वाटलंच मला हेच करणार आहे तू. अरे रॉकेट रोज रोज तीच करत बसायचं का आपण? बॅटरी न काढता पण लोकांना बाहेर काढू शकतो की आपण. गाडीत जर कोणी बसलंच नाही तर? आता कसं बोलला?
ए चला खाली उतरा, गाडीत कोण कोण आहे? चला 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 उतरा. ए अरे काय झालं? झालं नाही, आता होणार आहे. ए रॉकेट, अरे काय झालं? नाही अशी चुळ का भरलीस? सांगतो, आजपासून या खटाऱ्यात आहे ना कोणीच बसलेलं नाही. जर कोणी बसलं तर गाठ माझ्याशी. अरे पण झालं काय तू? चल माग. ही राणी आणि हो राजा एकटे दिसले पाहिजे इथं. जर ही प्रजा कोणती गाडीत दिसली तर गाठ पृथ्वी सिंग जाधव आणि रॉकेट संघ आहे. हे रॉकेट झाले काय पण? अरे गावात राहून गावावर थुकणारी जमाती. यांच्या नादी नका लागू. नाही लागायचं असलं तर लागा, पण लक्षात ठेवा मग. अरे रॉकेट असं नको करू. यार का बस, इथं बारीक तोंड करून उभा राहतो आणि करायचं तीच करतो. हे सगळे ना तुझ्या पुरीमुळे होते. तिला सांगायला 86 कोण येते. अरे नाही आता शेंशाचा विषय निघालाय म्हणल्यावर आपण काय बोलणार? एक करेक्ट आहे वर का रॉकेटचं? झाला दिदे, माझा इंग्लिशचा अभ्यास झाला. झाला म्हणजे? हा झाला म्हणजे झाला. झालं काय झालं? ते शॉर्ट स्टोरी आणि एसेचं काय केले सांग. अगं दिदे, मला कुठं फडाफडा इंग्लिश बोलायचं आहे, मला फक्त पास व्हायचं आहे. दिप्या असं नाही रे. अरे पास व्हायचं म्हणून नाही, शिकायचं म्हणून कर की. इंग्लिश आलं पाहिजे ना बाळा. अगं दिदे येतंय मला. हा बघ, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू गप! आर. तू छकुलीच्या वर्गात आहेस का? 10वीच्या पेपरला ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार लिहून येणार आहेस? दिप्या असं मूर्खपणा नको करून नीट बोल काय करायचंय ते. 1 मिनिट, तुला इंग्लिशचा अभ्यास बोर झालाय का? गणिताचा करायचा का? ये इकडे, मी तुझा गणिताचा अभ्यास घेते. चल. दिदे नाही, मला फिट आली बघ आता. दिप्या बापू, काय हो, काय राहिलं का तुमचं? आताच गेला होतात ना. आजपासून या खटाऱ्यात आहे ना कोणीच बसलेलं नाही. काय काय झालं? काय दुखतंय का तुमचं? नाही तसं काय नाही. मग काय झालंय? अगं आज स्टॉपवरती रॉकेट आला होता. त्यानं राणीत बसलेल्या पॅसेंजरनं उतरवलं खाली. त्या रॉकेटचे तर त्याला चिपवून देतो. दिप्या तू थांब जरा, मला नीट सांगता का काय झालंय? हा काय होणार आहे तेव्हा? आता तो रॉकेट राणी पैसे आला, काय बाय बडबडायला लागला. पॅसेंजरला खाली उतरवलं. त्यांना म्हटलं राणीत कुणी बसायचं नाही, बसला तर गाठ माझ्याशी. राणीला काय बाय बोलला, आप्पीला काय बाय बोलला. मला म्हटलं गावचं खाऊन गावावर उलटणारी जमात आहे तुमची. आणि हे सगळं कशासाठी? तर ती त्या शेंशासाठी होय ना आप्पे? अहो बापू, मग तुम्ही काय बोलले का? तर अजिबात बोलू नको आप्पे, सगळं तुझ्यामुळे झालं. ही अगं ती लोक काय एवढे खाऊन वागतात आपल्याशी? हा मला काय माहिती ग. मला काय माहिती? हा आप्पे, तू तू खोटं बोलतेस ना आमच्याशी? हा अगं तुझ्यामुळेच होतं हे सगळं. माझं सोड, तुझ्या बापूंकडे बघ एकदा. अगं आज एक बी गिराईक झालं नाही. अशाने पोटाला काय खायचं? आप्पे अगं आप्पी कधी काही खोटं बोलत नाही माझ्याशी. ते मुद्दामच करतात. मुद्दाम? अहो मुद्दाम का करेल कोण? हा ते प्रतापबा सौत्या आपल्याकडे आलते ना आमच्याकडे क्लासला म्हणून सांगायला. मग त्यांच्या मनात जर तसं काय असलं असतं तर ते असं बोललेच नसते. कशाला करतील मुद्दाम ते? पण आपल्याला काय माहित कोण आहे शहनशाह?
कोण आहे ना ते तुम्ही शोधा. ही सगळं आपलीमुळे झालंय माहित आहे मला. अहो, आधी गावाच्या चौकात फक्त फ्लेक्स लागला होता, आता ही सगळं. हा, तू जरा थंड घे. मम्मी तू जरा शांत बस की ग. हा, या घरात मी शांतच बसते. अभ्या, हे बघ, तू नको लक्ष देऊ. ऐक ना, आपण करू काहीतरी. अगं होईल. मी एक काम करतो, मी तासगाव मध्ये गाडीच लावत नाही, मी सातारला जातो की. बापू असं का हो? अहो, आपलं गाव आहे ना. आपली काही चूक नाही ना, मग आपण नाही घाबरायचं. आणि हे बघ, रडू नको. मी काय सांगितलंय, रडायचं नाही. आता आपल्या हातात दुसरं काय आहे का? दिदी रडू नको, बस इथे. तुला माहित आहे का आपल्या हातात काय आहे ते? आता तिथे लय होते बर का, त्याचा निकाल लावला पाहिजे. तू सांग त्याला. दिप्या मी काय सांगू त्याला? तो असं लोकांसमोर आला तर. अगं मारतील त्याला. त्याला म्हणा पळून जा, काय पण कर. पण दिदे खरंच अगं लय होते बर का आता. दिप्या ऐक ना, पण मला. दिदे मला सांग, तू त्याला सांगितलं होतंस का हे सगळं करायला? नाही ना, मग संपला विषय. कशाला एवढे विचार करतीस? दिदे आतापर्यंत आपण त्याला लय वाचवलाय. आता विषय आपल्या घरापर्यंत आलाय, मम्मींपर्यंत आलाय, बापूंपर्यंत आलाय. मम्मी बापूंवर काय आलं? अगं मम्मी, मी दिदीला सांगत होतो की काय करायचं शेणशाचं. असं तिला मी सांगत होतो. काय करायचंय तेव्हा? अभ्यास करायचा, उन्हाळक्या करायच्या. आपलं काय, भुकेने मेलो तरी चालल. दिदे काहीतरी कर बर का. जर तुला नसेल जमत तर मी काहीतरी करतो. पण आता बाद झाला. नाही खरंच बाद झाले. कसं आहे, काकाचा सत्कार आहे आपल्या. अख्ख्या गावात बोर्ड लावलेत. ये तू पण. माहिती आहे तुझं काकाचं काय लय पटत नाही. सत्काराला या, अख्ख्या गावात बोर्ड लागले आहेत. काय आलं, भेटायला बोलवलं? काय आठवण बिटून यायला लागली काय तुला आपली? काम आहे माझं. हा, बोल ना. एक काय 10 काम बोल. 86 हाजीर आहे. माझं अर्जुनकडे काम आहे. काय झालं आपले? अर्जुन सगळाच गोंधळ उडालाय. सगळं इसकटलंय रे. अगं झालंय तरी काय, नीट सांग की. राणीमध्ये लोकांना नाही बसू दिला. कोणी? पृथ्वीनी, रॉकेटनी, है ना? त्यांची तर आता आहे ना. थांब, डोक्यात राग घालू ना, काहीच करू नकोस. तू आधी जे काही करून ठेवलंयस ना ते अजून भोगतोय आम्ही. असं का बोलते? असं नाही झालंय का? हो, पण त्याच्या आपण काय ना काय. अर्जुन 86 लोकांसमोर आला पाहिजे. म्हणून तुला अर्जुनला भेटायचं होतं, 86ला नाही, है ना? हे बघ, मला एवढंच सांगायचं होतं बस. नाही मग असं नको सांगू. जे काय ते तोंडावर बोल की, माझ्याकडे वळून. काय सांगू अजून वेगळं? अर्जुन, अरे आमचं घर, आमच्याकडे काय रे दुसरं? मी, बापू, मम्मी, दिप्या, आमची राणी, छोटस कुटुंब आहे ना. सगळे सुखात राहत होतो की. माझ्यामुळे ना सगळ्यांना टेन्शन आहे. सगळंच इसकटलंय. बापूंना तर मी आधी असं कधीच बघितलं नव्हतं रे. त्यांना काहीच कळत नाही काय करायचं ते. आणि
ही काही माणसं आहेत का? अरे थांबनाच झाली झालं ना आता, फ्लेक्स लावून झाला, घरातली लाईट घालून झाली, आणि आता हे. आपे शांत हो. तुला पण कसं सांगू कळत नाही मला. तूच लोकांपुढे जा असं कसं सांगू मी तुला? सांग ना. तू जर का लोकांपुढे गेला तर काय होईल? तुझं पण सगळं इसकटून बसल, तुझी वर्दी, तुझ्या घरातले. मी बापूंना काय सांगू? मला खरंच काही कळत नाही आता. शांत. पण काय ना काहीतरी उपाय बघूया. जाऊ शांत. काय करणार आहेस? मलाच नाही माहित काय उपाय आहे. बरं बघ ना, तुला सांगितलं होतं ना मी देवळात एकदा. इथं आई राहते माझी कुठे ते. जेव्हा मला कधीच काय कळत नाही ना काय करायचं, असं वर बघतो तिच्याकडे आणि मग कळतं, आपोआप सुचतं काय. शेंशाह, आजवर एवढी मदत केली आहेस तुम्हाला, पण आता लोकांसमोर येऊन आणखीन एकदा मदत कर असं कुठल्या तोंडाने सांगू रे? आणि आपण घाबरत नाही कशाला? कुणालाच घाबरत नाही आपण. मी आत्ता सगळ्यांसमोर येईल. त्या प्रतापराव, पृथ्वी, रॉकेट अशी वळीने उभी करून लाथीने उडवील अशी मी. कोणाच्या बापाला घाबरत नाही मी, स्वतःच्या बापाला घाबरतो. त्यांचं काय? आता 4 दिवस घरी नव्हतो मी दिवाळीला, तर बीपी वाढला त्यांचा. उद्या जर 86 बनून सगळ्यांसमोर आलो, मला काय झालं ना, त्या माणसाचं काय होईल ना या विचाराने माझे हातपाय कापते. अर्जुन आणि शेंशा जर का समोर नाही आला ना, तर माझ्या बापूंचं काय होईल हे विचार करूनच मला कस तरी होतंय. काय करायचं काहीच कळत नाहीये मला. हे बघ, मी फक्त एवढं सांगायला इथे आले होते की काही झालं तरी मी माझ्या तोंडून सांगणार नाही की तू चेंज आहेस म्हणून. बस. मग बाकी मी येते. कसा आणायचं या 86ला? अर्जुन, खुरप बघितलं कर कुठं? साप साप साप. काय कदम चेष्टा करताय? काय सुजयराव, कुठं हरवलाय? सुजयराव, अरे तुझ्या सारखा गहन विचार करत बसलाय म्हणून विचारलं. बोला की काय काम होतं? माझं खुरप कुठं? आता खुरप कशाला पाहिजे तुम्हाला? ती दाढी करायची होती ना म्हणून पाहिजे. कदम, मी चेष्टा करत नाही, मी सिरियसली विचारतोय. कशाला पाहिजे खुरप तुम्हाला? ती जरा गवत काढायचं होतं म्हणून पाहिजे. कदम, तुम्हाला कालच शेतात घेऊन गेलो होता मी. परत कशाला जायचं बाहेर? अजिबात कुठं जायचं नाही, घरात आराम करायचं गपचूप. अर्जा, तू तापलाय नक्की कशावरनं? हा, तिच्याशी काय भांडण बिंडण झालं का? नाही, त्याचं नाही काय असं. मग 86चं टेन्शन आले का तुला? त्याचं हा, तेच आहे. आलं माझ्या लक्षात. काल यशा म्हणत होता ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं. हेच कळा ना कदम, कुठं शोधू त्याला आणि कसा आणू? अर्जा, एक सांगू का, तुझी गल्लत कुठे होती ती? तुझं हीच ठरना की त्याला शोधायचा का नाही शोधायचा. अरे त्या दिवशी मी बघितलंय, घाटाच्या दिवशी तू ज्या पोट तिडकीनं बोलत होतास ना, त्यावरनं तुला त्याचं वागणं लई पटले. हा, पण अर्जुन बाळा, कसं असतंय, त्यानं जे केलं की नाही त्याचा हेतू बरोबर होता, पण त्यानं जे केलं मारामारी मारणं हे बरोबर नाही. अरे त्याच्या एका मारण्यानं किती लोकांना त्रास झालाय बघ बरं. मला काय वाटतंय सांगू का, तुझं काम काय? हा, त्याला शोधायचं, मग त्याला शोध. पण कदम, हे बघ, न्याय देणारा आणि असं मारामारी करून न्याय मिळवून देणारा शहनशाह ना फक्त पिक्चर मध्ये असतो, खऱ्यात असत नाही रे. नाही म्हणजे तू बघायलाच लागलायस म्हणून. मग ठीक आहे कदम. नाही, माझं म्हणणं तुला लगेच पटणार नाही. हा,
पण तुला जेव्हा पटेल ना तेव्हाच शोध. म्हणजे मी म्हणतोय म्हणून शोधू नको. तुला वाटलं तुला पटलं तर शोध. काय